काही व्यक्ती ह्या बाहेरून खूप शांत दिसतात, पण त्यांच्या डोक्यामध्ये सतत काही ना काही विचार सुरू असतात. एकच विचार पुन्हा 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 त्यांना त्रास देतो. यालाच म्हणतात ओव्हर थिंकिंग. ओव्हर थिंकिंग म्हणजे अतिविचार करणे असं नाही, तर एकाच विचाराची साखळी सतत डोक्यामध्ये होणे आणि त्यामुळे मन अस्वस्थ होणे. उदाहरणार्थ, उद्या काय होईल? किंवा मी त्या व्यक्तीला असं बोलायला नको होतं, त्याला वाईट वाटलं असेल का? मी काही चुकीचं बोललो का? असे विचार सतत डोक्यात येतात आणि त्या विचारांनी मन अस्वस्थ होतं. याला म्हणतात ओव्हर थिंकिंग. याच्यामुळे काय होतं, तर व्यक्तीचा कॉन्फिडन्स कमी होतो, डिसिजन घ्यायला भीती वाटते, एन्झायटी वाढते. मन सतत फ्युचरमध्ये पळत राहतं किंवा पास्टमध्ये अडकतं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीचा प्रेझेंट हातातून निसटून जातो. एखादी समस्या ही त्या परिस्थितीमध्ये नसते, तर व्यक्तीच्या ब्रेन पॅटर्नमध्ये असतं. जेव्हा व्यक्तीला स्वतःबद्दल कळतं की ती इमोशनल थिंकर आहे की लॉजिकल थिंकर आहे, तिचा रिॲक्शन पॅटर्न काय आहे आणि एखाद्या परिस्थितीमध्ये, एखाद्या गोष्टीमध्ये तिला क्लॅरिटी कशी मिळते, त्यावेळेला आपोआपच ओव्हर थिंकिंग बंद होतं. विचारांना आपण थांबवू शकत नाही, फक्त त्यांना योग्य दिशा कशी द्यायची हे लक्षात घ्यायचं.